नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। आता मी बोलू की नाही का आजच द्यायची आहे? साहेब तुमची इच्छा असेल तर आजच द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर। आज आता बोलला की परत गडबड होईल हं? आज या कावड यात्रेला, जी कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयादू अमृतधारा मंदिरापर्यंत गेले अनेक वर्ष सुरू आहे। मला वाटतं 16 वर्ष संतोष बांगरजी यांच्या नेतृत्वाखाली हजारोचा जनसागर जो आहे तो या कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत पायी वाटचाल जो आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय। मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी कावड यात्रा जी आहे ती कधीच पाहिली नव्हती। आणि कावड यात्रा इतके हजारो तरुण असतील, ज्येष्ठ असतील, पण त्याचबरोबर आपण सकाळपासून या कावड यात्रेला सुरुवात केली। जो जोश सकाळी 8 वाजता सुरू झाला तो आता 7 वाजून गेले, 12 तास उलटले तरी तो जोश जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी पाहत होतो कळमनुरी पासून ते हिंगोली पर्यंत लोक जी आहे ते आपल्या घरातून बाहेर येऊन जे आहे ते कावड यात्रेचं स्वागत त्या ठिकाणी करत होते। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढा तरुणांचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता। संतोष बांगर वरती प्रेम करणारे जे लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। महादेवावरती प्रेम करणारे जे या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो आहे, हा लोकप्रतिनिधी कसा असावा? हा लोकप्रतिनिधी संतोष बांगर सारखा असावा की जो सुखा दुःखामध्ये जे आहे या लोकांच्या बरोबर उभा राहतो। मी पाहतो नेहमी की कोणी त्याच्याकडे आलं की त्यांनी जे आहे त्याला जे आहे ते खाली हात जे आहे ते कधीच पाठवलं नाही। असा लोकप्रतिनिधी तुमचा जो आहे हा संतोष बांगर या ठिकाणी आहे। त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण देखील त्यांच्या बरोबर उभे आहे। ही सोपी गोष्ट नाही की इतक्या लोकांना जे आहे हे बरोबर बांधून ठेवणं, इतक्या लोकांना जे आहे एकत्रित ठेवणं। आणि कुठलाही कार्यक्रम असला, मी आता भरपूर वेळा जे आहे ते नांदेड हिंगोली जे आहे गेल्या 3 वर्षांमध्ये येतोय जातोय, पण जो जोश उत्साह जो आहे हा संतोष बांगरजींबद्दल जो आहे तो आपल्यामध्ये पाहायला मिळतोय, तो कुठे पाहायला मिळत नाही। आपल्याला जे आहे त्यांनी परिवार करून घेतलेला आहे। आपण सगळे लोक जे आहे त्याच्या परिवाराचा एक हिस्सा आहे, म्हणून आपण इकडे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। खरं तर शिंदे साहेब या ठिकाणी येणार होते। 2 वेळा जे आहे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब या कावड यात्रेला येऊन गेले। त्यांनी मला आज सांगितलं की मला या कावड यात्रेला जाता येणार नाही, पण या कावड यात्रेला जे आहे तू जाऊन जे आहे माझा निरोप दे या सगळ्यांना जे आहे की मी जरी येऊ शकलो नाही पण मी तुमचा जो निरोप आहे तो निरोप जो आहे हा नक्की शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करेल। मला सुरुवातीपासून कुठे गेला एअरपोर्ट पासून जे आहे पत्रकार विचारतायत, लोक विचारतायत की तिकडे जे आहे संतोष बांगरचे जे आहे मोठे मोठे जे आहे बॅनर त्या ठिकाणी लागलेले आहेत। मी बोललो त्यामध्ये गैर काही नाही बोललो। कार्यकर्त्याला अपेक्षा असली पाहिजे, त्याला वाटतं की माझा नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे। हा आणि नेत्याला पण कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता
तळागाळातून येऊनच जो आहे तो मोठ्या पदावरती पोचतो. आज शिंदे साहेब देखील जे आहे हे रिक्षा चालून जे आहे त्यांनी त्याच्या आयुष्याची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे. हे का झालं? कारण की आपल्यासारख्या तळागाळातील लोकांमध्ये ते राहिले. ते नगरसेवक झाले, सभागृह नेता झाले, आमदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्ष नेता झाले आणि मुख्यमंत्री देखील झाले. पण त्यांनी जे आहे हे तळागाळातील लोकांच्या बरोबरची नाळ जी आहे ती अबाधित ठेवली. मुख्यमंत्री असताना देखील आपल्या सगळ्यांमध्ये जे आहे हे वावरत राहिले. कुठलाही प्रोटोकॉलची पर्वा जी आहे शिंदे साहेबांनी केली नाही. म्हणून लोकांनी देखील त्यांना जे आहे डोक्यावरती उचलून जे आहे त्या ठिकाणी घेतलं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 2.5 वर्षांमध्ये इतक्या योजना आल्या की एकही समाजातील घटक जो आहे हा बाकी शिल्लक राहिला नाही की ज्याच्यापर्यंत सरकारच्या योजना पोचल्या नाही. आज इकडे आबिटकर साहेब आहेत, मंत्री म्हणून जे आहे आरोग्याचं काम त्या ठिकाणी पाहताय. त्यांचा देखील संघर्ष जो आहे हा तळागाळातून आहे. आज इथे जिल्हा प्रमुखापासून जे आहे आज आमदार देखील या ठिकाणी बोंडेकर साहेब झाले. त्याचबरोबर आज सईद खान असेल, त्याचबरोबर खासदार साहेब असतील, त्याचबरोबर आमदार साहेब असतील, भाऊ चौधरी असतील, हे सगळे तळागाळातील कार्यकर्ते आहे. आणि या तळागाळातील कार्यकर्त्यांना जो आहे हा न्याय देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे. तर मला वाटतं जो कार्यकर्ता हा पक्षाला जो आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम करेल, पक्ष त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी करेल. आज ज्योतिताई वाघमारे सारखं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कोणी विचार केला होता की ज्योतिताई वाघमारे जे आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन पोहोचेल? पण आज अशक्य ही शक्य करून दाखवण्याची हिंमत जी आहे ही शिवसेनेमध्ये आहे, शिंदे साहेबांमध्ये आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना देखील सांगतो, आज बांगर साहेब तर या ठिकाणी अनेक वेळा आमदार झालेले आहेत. भविष्यामध्ये जे आहे जे काही त्यांचं होईल ते शिंदे साहेब नक्कीच त्या ठिकाणी ठरवतील. पण मी तुम्हाला इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही मला सांगणं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे आहे पक्षासाठी जे आहे अहोरात्र मेहनत आपण करा. पक्षाचं लक्ष जे आहे ते आपल्यावरती आहे. अगोदर सारखं नाही की मुंबईमध्ये बसून जो आहे तो निर्णय होत होता. आज पक्षाचं लक्ष बारीक बारीक जो तळागाळामध्ये ग्रासरूट वरती काम करतो कार्यकर्ता त्याच्यावरती देखील लक्ष आहे. म्हणून आपण देखील जे आहे आपली जबाबदारी जी आहे ती पूर्ण ताकदीने पार पाडा. खूप लोक बोलतात इकडे की तरुण जो आहे हा तरुण आपला आता आपल्या संस्कृतीपासून आपल्या धर्मापासून जो आहे तो दूर चाललेला आहे. पण आज इथे सगळे तरुणच आहेत, आज जे आपल्या धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. आज कावड यात्रेच्या निमित्ताने पूर्ण देशामध्ये जी आहे ती कावड यात्रा सुरू आहे. पण आज या हिंगोलीमध्ये कळमनुरीमध्ये आल्यानंतर एक वेगळी कावड यात्रा या ठिकाणी बघायला मिळाली. तरुणांचा जल्लोष या ठिकाणी बघायला मिळाला. एक जनसागर इकडे बघायला मिळाला. मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, कितीही आपण टेक्नॉलॉजी असेल, कितीही पुढारलो तरी आपली संस्कृती टिकवण्याचं काम, धर्म टिकवण्याचं काम जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे. या धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्यालाच या ठिकाणी करायचं आहे. तर मी आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण परत, अरे तुम्हाला सांगितलं ना मी आत्ताच द्यायचे का? माझ्या हातात नाहीये. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आबिटकरजींपर्यंत पोहोचलेल्या आहेत, सगळ्यांपर्यंत. आणि एवढ्या जोर जोरात ओरडतायत, मला वाटतं शिंदे साहेब पण लाईव्ह बघत असतील तिकडे. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा या कावड यात्रेचे खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि संतोष बांगर यांना देखील खूप खूप त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.